प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आत्मा महान सर्वशक्तिमान येशू देता हमें कृपा वरदान. आत्मा महान सर्वशक्तिमान प्रभु देता हमें कृपा वरदान. पिता की आत्मा यीशु की आत्मा पिता की आत्मा यीशु की आत्मा. आत्मा महान सर्वशक्तिमान प्रभु देता हमें कृपा वरदान. आत्मा महान सर्वशक्तिमान येशू देता हमें कृपा वरदान. होय, प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याला विनंती केली आणि आपल्याला लाभला परमेश्वराचा पवित्र आत्मा. ह्या पवित्र आत्म्यासाठी बायबलमध्ये वेगवेगळी प्रतीकं किंवा चिन्ह वापरण्यात आलेली आहेत. सर्वात पहिलं चिन्ह वापरण्यात आलेलं आहे आणि ते म्हणजे वाऱ्याचं, की जलाशयावरती परमेश्वराचा आत्मा तळपत होता वाऱ्यासारखा, की त्या वाऱ्यामुळे त्या पाण्याला गती प्राप्त होती. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील ते प्रतीक वापरलं, की वारा पाहिजे तिथे वाहतो, परंतु तो कोठून येतो आणि कोठे जातो आपल्याला समजत नाही. तसंच पवित्र आत्म्याचं आहे. किंवा वाऱ्यासाठी दुसरा शब्द आहे श्वास किंवा हवा. सोसाट्याचा वारा सुटला असं सांगण्यात आलेलं आहे. येशूने फुंकर घातली असं सांगण्यात आलेलं आहे. आणि देवाने आदामाच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला असं सांगण्यात आलेलं आहे. वाऱ्याची ही वेगवेगळी रूपं, परंतु परिणाम मात्र एकच, जीवन. की ज्याप्रमाणे आदामाच्या नाकपुड्यामध्ये परमेश्वराने श्वास फुंकताच आदाम जीवधारी प्राणी झाला, तसाच प्रकार पेंटेकॉस्टच्या दिवशी झाला. तसाच प्रकार पुनरुत्थित ख्रिस्ताच्या उपस्थितीतील 10 प्रेषितांच्या बाबतीत झाला, की पवित्र आत्मा उतरल्यानंतर ते चैतन्याने जीवनाने भरून गेले. हे पहिलं प्रतीक वारा. दुसरं प्रतीक आहे अग्नी. अग्नी जिभांच्या रूपाने पवित्र आत्मा प्रेषितांवरती उतरला. अग्नी काय करत असतो, की जे वाईट आहे ते जाळत असतो, जे चांगलं आहे ते शुद्ध करत असतो. लाकूड अग्नीमध्ये भस्मसात होते, परंतु सोनं अग्नीमध्ये शुद्ध होत असते. तसंच पवित्र आत्मा आल्यानंतर आपल्यामध्ये जे काही वाईट आहे ते भस्मसात होतं आणि जे चांगलं आहे ते नव्या तेजाने तळपू लागतं. त्यानंतर तिसरं प्रतीक आहे तेल, की दाविदाच्या डोक्यावरती तेलाचा अभिषेक करताबरोबर परमेश्वराचा आत्मा त्याच्यावरती मोठ्या जोराने संचारू लागला. किंवा येशू सांगत आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे. हा अभिषेक तेलाचा असतो. तेल काय करत असतं? तेल माणसाला शक्ती देत असतं. त्याचबरोबर तेल माणसाला शत्रूच्या तावडीतून सुटण्यासाठी एक शक्ती देत असतो. म्हणूनच बाप्तिस्म्याच्या वेळेला उमेदवाराच्या छातीला तेल लावलं जात असतं आणि दुष्टात्मा निवारणासाठी प्रार्थना केली जाते, की कुस्तीगीर अंगाला तेल चोपडतात, की जेणेकरून प्रतिस्पर्ध्याच्या हातून त्यांना सहज निसटता यावं. तसं सैतानाच्या तावडीतून आपल्याला निसटता यावं म्हणून आपल्याला तेलाचा अभिषेक करण्यात आलेला आहे. ह्याच तेलाचा अभिषेक आपल्या डोक्यावरती सुद्धा केला जात असतो. तेव्हा राजा, याजक आणि संदेष्टा अशा येशूच्या तिहेरी प्रेषित कार्यामध्ये मनुष्य सहभागी होत असतो. ते पवित्र आत्म्याच्या अभिषेकाचं प्रतीक असतं. आपल्याकडे आजारपणात घाय झाला असेल, एखादी जखम झाली असेल, तर त्यासाठी
डुकराचं तेल वापरतात किंवा जो चांगला शोमरुणी होता त्याने तेल आणि द्राक्षरस लावून जखमी माणसाच्या जखमा धुतल्या किंवा बांधल्या असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे तेल हे आरोग्यदायी सुद्धा आहे. त्यानंतर वापरण्यात आलेलं प्रतीक आहे ढग, की मेघाने त्यांच्यावरती छाया केली. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. की परमेश्वराचा पवित्र आत्मा आपल्यावरती छाया करत असतो, म्हणजे आपल्याला सावली देत असतो. ईश्वराच्या पंखाखाली सर्वदा वस्ती करण्यासाठी तो आपल्याला पाचारण करत असतो. त्यानंतरचं प्रतीक आहे हात, की आशीर्वादपूर्वक हात ज्या वेळेला उमेदवाराच्या डोक्यावर ठेवले जात असतात, भाकर आणि द्राक्षरसावरती ठेवले जात असतात, तेव्हा परमेश्वराचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरत असतो. म्हणून आईवडिलांनी आपल्या बाळांच्या डोक्यावर हात ठेवायचे असतात आणि त्यांच्यावरती पवित्र आत्मा उतरावा म्हणून कधीकधी प्रार्थना करायची असते. त्यानंतर प्रतीक आहे कबूतर. येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळेला पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरला असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. कबूतर हे शुद्धतेचं, पावित्र्याचं आणि शांतीचं प्रतीक आहे. नोहाच्या काळामध्ये कबूतर जेव्हा अवतरलं तेव्हा देवा मानवामध्ये समेट किंवा शांती झालेली आहे असा संदेश ते घेऊन आलं. त्यानंतरचं प्रतीक आहे पाणी, की पाण्याने आणि पवित्र आत्म्याने आपल्याला नवीन जीवन मिळालेलं आहे असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. की षंढाला फिलिप्पाने जेव्हा शुभवार्ता सांगितली तेव्हा त्याने सांगितलं की आता मला बाप्तिस्मा घेण्यापासून कोण रोखू शकेल, हे पहा पाणी. आणि त्याने पाण्याने त्याला बाप्तिस्मा दिला तेव्हा परमेश्वराचा पवित्र आत्मा त्याच्यावरती उतरला. पाणी हे जीवनाचं प्रतीक आहे. पाणी हे सजीवपणाचं प्रतीक आहे. वाहणारं पाणी माणसाला सदैव तजेला देत असतं. तसा पवित्र आत्मा देखील आपल्याला सातत्याने नवजीवन देत असतो. ही पवित्र आत्म्याची वेगवेगळी प्रतीकं डोळ्यांसमोर ठेवायची आणि त्याच्या सहवासात राहण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.